महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेते प्रभाकर मोरे गेली अनेक वर्ष मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. हास्य जत्रेमध्ये त्यांच्याकडून सादर केली जाणारी बोलीभाषा आणि शालू डान्स यामुळे त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. त्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. प्रभाकर मोरे यांनी आजवर अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलंय. त्यापैकीच एक म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. लक्ष्मीकांत आज या जगात नसले तरी त्यांच्यासोबत काम करायला मिळावं या संधीची कलाकार आवर्जून वाट बघायचे. पण हा योग मोरेंच्या बाबतीत जुळून आला. 2003 मध्ये त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंसोबत काम केलं होतं. तोच अनुभव प्रभाकर मोरे यांनी तारांगणला दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे. लक्ष्मीकांत बेर्डे माझ्यासाठी देव माणूस होते असं ते यावेळी म्हणाले आहेत. मोरे म्हणाले, 2003 मध्ये मला लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. एका मालिकेत आम्ही काम करत होतो. लक्ष्मीकांत सर त्या मालिकेत क्लार्क होते तर मी शिपाई होतो. ती मालिका टीव्हीवर आली नव्हती. त्यावेळी सेटवर त्यांना पहिल्यांदा पाहून मी फार भारावून गेलो होतो. कारण कोकणात गावी शाळा कॉलेजमध्ये असताना आम्ही मोठ्या स्क्रीन्स लावून लक्ष्मीकांत बेर्डेंचे सिनेमे पाहायचो. ते या मालिकेत काम करतायत हे देखील मला माहीत नव्हतं. जेव्हा मी त्यांना सेटवर पूजा करताना पाहिलं तेव्हा मी अवाक झालो. आता पळून जावं की काय अशी माझी अवस्था झाली होती. पण लक्ष्मीकांत यांनी स्वतः विचारलं, गोपीची भूमिका कोण करतंय? त्यानंतर दिग्दर्शकाने त्यांची आणि माझी भेट घालून दिली. लक्ष्मीकांत यांनी एकदम प्रेमाने जवळ घेऊन मला समजावलं, खांद्यावर हात ठेवला, मला बाजूला बसवलं. रीडिंग सुरू झाल्यावर मी स्क्रिप्ट प्रमाणे कोकणातील भाषा बोलत होतो. तेव्हा त्यांनी माझी भाषा ऐकून 2दा-3दा माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं, काय रे तू कुठला आहेस? मग मी म्हणालो, चिपळूणचा. तसे ते पटकन म्हणाले, अरे तू तर माझ्या गावाला आहेस, काही टेन्शन घेऊ नको, सगळं काही छान होणार. त्यानंतर 4 दिवस आम्ही एकत्र खूप छान काम केलं. शूटिंग दरम्यान ते कधीही सुपरस्टार असल्यासारखं वागले नाहीत. त्यांनी प्रत्येक गोष्ट मला शांतपणे समजावून सांगितली. दररोज आपुलकीने ते विचारायचे, तुला आजचे पैसे मिळाले ना? नसेल तर मला सांग. त्यांच्यासोबत काम करता आलं हीच मोठी गोष्ट आहे. ती मालिका टीव्हीवर आली नाही, पण हा अनुभव कधीही न विसरणारा आहे. ज्यांचं काम बघून आम्ही शिकलो त्यांच्यासोबत उभं राहायला मिळालं, अजून काय हवं. माझ्यासाठी लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे देव माणूस आहेत, असं प्रभाकर मोरे म्हणाले आहेत. मोरेंचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी मालिका विश्वातील ताजे अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका राजश्री मराठी शोबज.